मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तर तो काय आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सगळ्यात आधी मी इथे तयारी करून प्लांट खरेदी करायला गेलेले होते. प्लांट खरेदी करताना खूप प्लांट्स बघितले. बरेचसे सीझनल होते. सीझनल प्लांट मला घ्यायचे नव्हते कारण ते सीझन संपला की ते प्लांटही खराब होतात. तर आपल्याला एका कामात दोन काम करण्याची फार सवय असते. तसंच आज मी काहीसं केलेलं होतं. मुलाच्या स्कूलची एक ऍक्टिव्हिटी होती. त्यांना एक प्लांट लावून फोटो काढायचा होता मम्मी सोबत. ऍक्टिव्हिटीचं नाव होतं एक पेड माँ के नाम. म्हटलं चला एका कामात आपले दोन कामं आज होणार आहे. तर झालं असं, ते ऍक्टिव्हिटीसाठी मला एक प्लांट लावायचा होता आणि फोटो काढून मला एका पोर्टलवर अपलोड करायचा होता. आणि आज स्पेशल डे म्हणजे आज माझा बर्थडे पण होता. दरवर्षी मी एकतर खाली पार्किंगमध्ये किंवा घरामध्ये एखादं प्रत्येक बर्थडेला प्लांट लावत असते. तर तसंच माझं आज दोन गोष्टी एकाच गोष्टीमध्ये घडणार होत्या. तर फायनली खूप सर्च केल्यानंतर हे छान जास्वंदाचं येलो कलरचं फ्लॉवरचं प्लांट मला मिळालं. ते मी सोसायटीमध्ये खाली छान सृजन शाळेतून आल्यानंतर सगळ्यात आधी मी ते प्लांट लावलं. ऍक्टिव्हिटी म्हटलं की मुलांनाही खूप मजा येते. आपल्यासोबतच तेही नवीन काहीतरी शिकत. 4-5 वर्षापूर्वी असंच सृजनने माझ्यासोबत एक चांदणीच्या फुलाचं झाड तिथे साईडला लावलं होतं. त्यावेळी तो माझ्यासोबत होता. आता त्या झाडाला खूप छान फुलं येतात. तेव्हा त्यालाही आठवतं की मम्मी हे झाड आपण लावलं होतं आणि आता त्याला किती फुलं येतात. तसंच काही वर्षात जर हे झाड छान पद्धतीने जगलं तर काही वर्षात त्याला हेही आठवेल की आपण हे झाड सुद्धा आपणच लावलेलं होतं. बर्थडेच्या निमित्ताने का होईना किंवा ऍक्टिव्हिटीच्या निमित्ताने का होईना, पण अशा ज्या मेमरीज क्रिएट होतील त्या मुलांच्या कायम लक्षात राहतील. तर प्लांट लावल्यानंतर इव्हिनिंगला आहोने केक आणला होता आणि तो केक मी कटिंग करायच्या आधीच मुलीनं केक उलटा केला आणि तिने कटिंग करून घेतली होती. आणि बाप लेकाने मिळून काहीतरी प्लॅनिंग करून माझं नाव न टाकता त्याच्यावर माझं घरचं नाव टाकलं होतं. आणि नेमका तो केक उलटा झाला आणि ते नाव पुसलं गेलं होतं. बर्थडे सॉन्ग म्हणताना सुद्धा ते माझ्या घरच्या नावाने मला विश केलं त्यांनी. आणि हा सगळा शैतानी दिमाग आमच्या सृजनचा होता. अशा प्रकारे प्लांट लावून बर्थडे सेलिब्रेशन आणि स्कूल ऍक्टिव्हिटी दोघंही मी एका दिवशी केले होते. बाय द वे, तुम्हीही तुमच्या बर्थडेला किंवा अॅनिव्हर्सरीला असं एखादं प्लांट लावलं आहे का? आणि जर लावत नसाल तर नक्की लावा. कारण बर्थडेच्या सेलिब्रेशनच्या मेमरीजपेक्षा या जिवंत मेमरीज कायम लक्षात राहतील. कटिंग आणि सेलिब्रेशन झाल्यानंतर स्मिराने मात्र 100च्या स्पीडने केक खायला सुरुवात केली होती. केक खाल्ल्यानंतर जेवणासाठी इच्छा नसताना पण फक्त सृजनला बाहेर जेवायचे होते म्हणून मग बाहेर जेवायला गेलो. आणि तिथे एक छान अशी महाराजांची सुंदर ग्लॉसी मूर्ती पाहायला मिळाली. घरून निघालो तेव्हा अजिबातच पाऊस नव्हता, पण येताना मात्र प्रचंड पाऊस होता. अक्षरशः रस्त्यावर बिलकुल रस्ता दिसत नव्हता, इतका प्रचंड प्रमाणात पाऊस चालू होता. तशाच अवस्थेत आम्ही घरी रिटर्न आलो. असे होते बर्थडेचे सेलिब्रेशन. तर तुमच्याही काही मेमरीज असतील तर कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.